हॅलो, वेलकम टू माय चॅनल खाऊ आणि फिरू. सो आज आपण बनवणार आहोत रगडा पॅटीस, ज्याचं आपण सुरुवात करणार आहोत रगडा बनवण्यापासून. सो इथे रगडा बनवण्यासाठी मी घेतले आहेत सफेद वाटाणे 1 कप आणि ते आता मी लावणार आहे कुकरला. सफेद वाटाण्यांना आपल्याला चांगलं पाण्यामधनं धुवून काढायचं आहे आणि मग त्यानंतर आपण कुकरमध्ये टाकून त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे 1 कप आणि मग आपण थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि पटेटोज चॉप करून त्याच्यामध्ये ॲड करायचे आहेत. मी पटेटोजला पील पण केलेलं आहे. छोटे-छोटे डाईस केले आहेत आणि त्याच्यामध्ये हळदी आणि मीठ ॲड करायचं आहे आणि हे चांगलं मिक्स करून इकडे आपण कुकर लावून कुकरचे 5 ते 6 शिट्या करून घ्यायच्या आहेत. आपल्याला इकडे रगडा एकदम सॉफ्ट करून घ्यायचा आहे. इथे माझी कुकरची शिटी झाली, कुकर थंड झाला आणि मी त्याला ओपन केला आहे. आता ह्या रगड्याला आपल्याला द्यायची एक छोटीशी फोडणी. त्यासाठी मी गरम कढईमध्ये तेल केलं आहे आणि त्याच्यामध्ये जिरा ॲड करून हा सगळा रगडा मी त्याच्यामध्ये टाकला आहे आणि ह्याला उकळी येऊन द्यायची आहे. त्याच्यामध्ये धना जिरा पावडर, हळद, लाल तिखट थोडंसंच ॲड केलं आहे. हे आता आपल्याला सगळं मॅश करून घ्यायचं आहे आणि साईडला उकळी ती येतेच आहे, दॅट्स फाईन. मॅश चांगलं झालं की त्याच्यावरती आपल्याला कोथिंबीर टॉपअप करायची आहे आणि छान उकळून घ्यायचं आहे. इथे मी आता पॅटिसची तयारी करते. ह्याच्यासाठी मी घेतले 4 उकडलेले बटाटे आणि त्याला चांगलं किसून घ्यायचं आहे. सो तुम्ही हाताने पण बटाटा आपण मॅश करू शकतो, पण मी इथे किसणी यूज केली आहे. आणि ह्याच्यामध्ये आपल्याला चॉप्ड चिलीज आणि कोथिंबीर ॲड करायची आहे. चिलीज एकदम बारीक करून टाकली आहे ह्याच्यामध्ये आणि ह्याला मस्त टिक्कीज बनवायचे त्याची. त्याच्यामध्ये आपण थोडेसे अजून मसाले पण ॲड करूया. इथे मी जिरा पावडर ॲड केली आहे. थोडीशी धना पावडर पण ॲड केली आहे. त्यानंतर मी ॲड करते मीठ, हळद आणि थोडंसं लाल तिखट. लाल तिखट कमी आहे कारण मी मिरची पण टाकली आहे आणि आता ह्याला सगळ्याला खूप छान मिक्स करून घेते आहे मी. आपल्याला ह्याचे छोटे-छोटे टिक्कीज बनवायचे आहेत. थोडंसं ब्रेड क्रम्ब आपण ह्याच्यामध्ये ॲड करायचं आहे बिकॉज ब्रेड क्रम्बनी चांगली बाइंड होतात आपली टिक्की. ब्रेड क्रम्ब आपल्याला नंतर क्रिस्पी करायला पण यूज होणार आहेत. आता मी ह्याचे राउंड गोल केले आहेत आणि गोल झाल्यानंतर त्याला थोडंसं ब्रेड क्रम्बमध्ये टॉप केलं आहे. त्याने थोडासा क्रिस्पीनेस येतो आपल्या टिक्कीला. ते नाही केलं तरी ऑप्शनल आहे. तुम्ही जर तुमच्याकडे ब्रेड क्रम्ब नसेल तर तुम्ही थोडासा रवा पण ॲड करू शकता. दॅट्स फाईन. ब्रेड क्रम्बचं पॅकेट पण मिळतं आणि त्याला आपण घरी पण बनवू शकतो. आता मी तव्यावरती तेल गरम करायला ठेवलं इथे आणि माझे सगळे टिक्कीज ठेवले आहेत. टिक्की दोन्ही बाजूने छान भाजून घ्यायचे आहेत. एकदम गोल्डन ब्राउन झाले पाहिजे. तुम्हाला जे सूट होईल इथे तर बॉईल केलेले बटाटेच होते. सो काय एक्झॅक्ट शिजायचं नाही आहे. त्याला मस्त फक्त क्रिस्पीनेस आला पाहिजे पोटॅटोजला. माझे इथे टिक्कीज ऑलमोस्ट रेडी आहे आणि आता मला असेंबल करायचा आहे माझा रगडा पॅटीसची फायनल डिश. इट्स ऑल रेडी. इथे मी एका बोलमध्ये छान अशी टिक्कीज प्लेस करते आहे. मी इथे 3 टिक्की यूज करते आहे. तुम्ही बघू शकता किती छान ब्राउन झालेले आहेत माझे टिक्की. इथपर्यंत आपल्याला भाजायचं आहे त्यांना. टिक्कीजला मी मस्त मॅश करते आहे इथे. म्हणजे खाताना एव्हरी बाईटमध्ये तुम्हाला टिक्की मिळणार आणि त्याच्यावरती मी ॲड करते आहे रगडा. रगडा छान स्पायसी पण झाला आहे थोडासा. तुम्हाला पाहिजे तितका रगडा तुम्ही टॉप करू शकता. ह्याच्यावरती ॲड करणार आहे मी इमली चटणी. इमलीची मी एक रेडी चटणी आहे, ती मी ॲड करते आहे. तुम्ही पिचकू इमली पण मिळतं मार्केटमध्ये एकदम इझिली, ते पण ॲड करू शकतात. ग्रीन चटणी मी घरचीच यूज करते. दही टाकलं आहे थोडंसं त्याच्यावरती. दही पण एकदम ऑप्शनल आहे. मला रगडा पॅटीसवरती खूप आवडतं दही. थोडासा कांदा टाकते आहे आणि तिखट डाळ. तुम्ही अजून पण ॲड ऑन्स करू शकतात. टोमॅटोज टाकू शकतात. फायनलला इथे मी थोडेसे शेव टॉप करते आहे. हा रगडा पॅटीस खूप यम्मी लागतो. तुम्ही पण हा रगडा पॅटीस नक्की ट्राय करा आणि तुम्हाला असे अजून काही डिशेस खावेसे वाटत असेल तर मला नक्की सांगा. मी नक्की तुम्हाला ट्राय करून त्याची रेसिपी देणार. इथे मी कोथिंबीर ॲड करते आहे आणि आपला रगडा पॅटीस रेडी आहे. एंडपर्यंत व्हिडिओ पाहण्यासाठी खूप खूप थँक यू. प्लीज लाईक अँड सबस्क्राईब माय चॅनल.